आदरणीय शैलेशजी राऊती साहेब, आता ज्यांचं महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण ज्यांचं मनोगत ऐकलं ते सर्व आदरणीय सन्माननीय पदाधिकारी, भारतीय जनता पक्षातले सर्व माझे सहकारी मित्र, सर्व मार्गदर्शक, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, सर्वांनाच मनापासून नमस्कार. आत्ताच रवी भाऊंनी जे मनोगत केलं ते अतिशय तळमळीनं सांगत होते की पूर्व भागामध्ये खऱ्या अर्थानं गोरगरीब जनता राहते आणि त्या गोरगरीब जनतेला आता सध्या कोणी वाली उरला नाहीये अशी खंत तुमच्या समोर ठेवत होते. आणि ते खरं आहे की गोरगरीब जनतेला फक्त कोणीतरी ऐकावं ही तरी अपेक्षा असते, किंवा आमचे रोजचे जे अडचणी आहेत, रोजचं जे त्रास आहे ते कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे, त्यांच्या समोर ठेवण्यासाठी कोणीतरी पुन्हा एकदा सत्ता काबीज करेल, पूर्व भागातल्या प्रत्येक जनतेला संभ्रमात ठेवून पैसे देऊन विकत घेईल या आत्मविश्वासाने ते पूर्ण जिल्हाभर फिरतात. मला आश्चर्य वाटतं की आज लातूरकरांनी जेव्हा निवडणूक हातात घेतली, प्रत्येक कानाकोपऱ्यावर, पानपट्टीवर, चहाच्या ठेल्यावरती चर्चा चालू आहे की यावेळेस अमित भैयांचं काही खरं नाही. हे सगळं असताना सुद्धा त्यांना आत्मविश्वास आहे. आणि म्हणून इथं उपस्थित जनतेला सांगायचं की ज्यांनी आपल्या या सगळ्या त्रासाचं, गेल्या 15 वर्षाच्या त्रासाचं सहजपणे ज्यांनी घेतलं, जे आता सुद्धा आत्मविश्वासानं भेटतात, तो आत्मविश्वास नाहीये, तो त्यांचा मार्ग आहे की मी काही केलं, 15 वर्ष जरी इथं फिरकलो नाही तरी सुद्धा मी निवडून येऊ शकतो. ही जी डोक्यातली त्यांच्या मस्ती आहे ती उतरवण्याचं काम ह्या इथं उपस्थित असलेल्या सर्वसामान्य जनतेनं केलं पाहिजे. आज मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की आज एक व्हिडिओ फिरतोय, तिथं काँग्रेस पक्षाचे आदरणीय डॉक्टर काळे साहेब जे आपले खासदार आहेत ते व्हिडिओ मध्ये सांगतायत की दलित समाजावर अन्याय करून मला अमित भैयांनी तिकीट दिलं आणि मला दलित समाजाचा रोष ओढून सुद्धा मला तिकीट देऊन अमित भैयांनी निवडून आणलं, असं स्वतः खासदार साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. मला म्हणायचंय की ज्या काँग्रेस पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1952 मध्ये जेव्हा त्यांनी निवडणुकीला थांबले होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम सुद्धा ज्या काँग्रेस पक्षानं केलं, जे फक्त दलित समाजासंदर्भात मोठ्या मोठ्या बाता मारतात, त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे. एसटी साठी असलेली राखीव जागा त्या ठिकाणी डॉक्टर काळगेंना त्यांनी उभं केलं. ही आपल्या संविधानाची खिल्ली नाही का? जिथं एसटी समाजाच्या व्यक्तीला तिकीट मिळायला पाहिजे होतं तिथं डॉक्टर काळगेंना उमेदवारी दिली, कारण त्यांना डॉक्टर अर्चना ताईंचा पराभव करायचा होता. त्यांना दाखवायचं होतं की इथं डॉक्टर अर्चना ताई जर थांबल्या तर आम्ही सुद्धा डॉक्टर काळगेंना उमेदवारी दिली, असं एक षडयंत्र पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना तयार करायचं होतं. परंतु ही संविधानाची खिल्ली उडून अशा पद्धतीचा हा प्रपंच लातूर जिल्ह्यामध्ये आपण पाहिला. म्हणून सगळ्यांनी आता तयार झालं पाहिजे की आपल्या लातूर शहरामध्ये आपल्याला कचऱ्याचे डोंगर दिसत आहेत, आपल्या नाल्या तुंबलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेचा जर कुठली अडचण आली तर आम्ही कोणाला सांगू शकत नाही. आपल्या लातूर शहरामध्ये दुकानं चालतात, लोक मरतात, कोविड मध्ये लोक मरतात, तरी सुद्धा आमचे आमदार इथे उपस्थित राहत नाही. ही सगळी अडचण कोणाला सांगायची? ही जर परिस्थिती निर्माण होत असेल तर आपल्याला विचार करावा लागेल. जो व्यक्ती आपल्या अडचणीच्या काळामध्ये येतो त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. कुठं होते आम्ही भैया 15 वर्ष? कुठल्या गरीबाच्या एका तरी लग्नामध्ये गेलेलं तुम्हाला आम्ही भैयाला पाहिले का? सगळ्या श्रीमंतांच्या लग्नामध्ये मी पाहिलेलं. मी एक कार्यकर्ता म्हणून फिरत असताना पाहतो, मला प्रश्न पडतो की एका गरीबाच्या लग्नाला का जात नाही, एका गरीबाच्या घरात का जात नाही? फक्त मोठे मोठे फक्त कार्निवल रिसॉर्टला जे लग्न होतात तिथं गेलं म्हणजे बस झालं का? आमच्या गरीबाच्या मुलाचं लग्न असेल त्याला आधार देण्यासाठी कोण आहे? तिथं स्क्रॅप मार्केट रोडला 8 मुलं जखमी झाले, ते फुग्याचं ते सिलेंडर फुटलं, ते 8 जण जखमी होते, तिथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, बघायला सुद्धा कोणी गेलं. तिकडे 60 फुटी रोडला 8 दुकानं जळून खाक झाले, तिथं कोणी विचारायला सुद्धा गेलं नाही. आज लातूर शहरामध्ये एवढ्या घटना घडतायत, मुलं मरतायत, रस्त्यावरती जाळून त्यांना मारलं जातंय. कोण बघायला चालले हो? याचा विचार आपण केला पाहिजे की जिथं दुखणं आहे तिथं जो व्यक्ती पोहोचत नाहीये त्याच्या पाठीमागे आपण उभं टाकायचं कशाला?
आपल्या सुखादुखात जो व्यक्ती येत नाहीये त्याच्या पाठीमागे आपण राहायचं कशाला, हा प्रश्न प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांना विचारला पाहिजे. आणि अर्चनाताई सांगतायत की मी प्रवासी नाही निवासी आमदार असणार आहे. आता सध्या असणारे आमदार प्रवासी आहेत, आपल्या सुखदुःखामध्ये कुठंच ते दिसत नाही. परंतु अर्चनाताईंनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे की मी एक निवासी आमदार म्हणून आपली सेवा करणार आहे. आता 3 तास या प्रभाग क्रमांक 2 मध्ये दारादाराला जाऊन अर्चनाताईंनी प्रत्येक महिलेची त्या ठिकाणी सन्मान करून त्यांचा स्वागत स्वीकारला. आणि स्वागत करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता. कशाचा आनंद आहे? तिथं दिल्लीमध्ये बसून आदरणीय मोदी साहेब मोफत राशन देत आहेत. तिथं दिल्लीमध्ये बसून मोदी साहेब आपल्या 10,000 लोकांना लातूर शहरातल्या प्रधानमंत्री आवास योजनेचं मोफत घर देत आहेत. तिथं मुंबईमध्ये बसून आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये 1,500 रुपये देत आहेत. अहो, दिल्लीमध्ये बसून मुंबईमध्ये बसून आपली सेवा करण्याची गुणगाट या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बांधलेली आहे. आज आपल्या ज्येष्ठ महिलांसाठी 500 रुपये मिळत होते. 500 रुपये मला अजून आठवते. 200 रुपयापासून 500 रुपये झाले. एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेबांना वाटलं की कसं रवी पुणे साहेब म्हणाले पूर्व भागातल्या एका महिलेला जर आजारी पडली तर तिला ऑटो करावा लागतो, तिथं सिव्हिल हॉस्पिटलला जायला 100-150 रुपये खर्च करावे लागतात. तिथून मग हॉस्पिटल अजून जर कुठं जर औषधं घ्यायचं असेल 200-300 रुपये खर्च करावे लागतात. ती महिला करू शकते का? तो निराधार व्यक्ती करू शकतो का? आणि म्हणून 500 रुपयाचे 1,500 रुपये निराधारांना पगार करण्याचं पुण्य सुद्धा या ठिकाणी सरकारनं केले. अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं गरिबांचा विचार केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सातत्याने म्हणत होते की गरिबांचा जो विचार करेल त्याला आपण प्राधान्याने तिथं साथ दिली पाहिजे. आणि ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी 1952च्या निवडणुकीमध्ये पाडण्याचं काम केलं, ज्यांनी ह्या निवडणुकीमध्ये एसटीची सीट राखीव असताना सुद्धा संविधानाची खेळी करून या ठिकाणी डॉक्टर काळगेंना उमेदवारी दिली, त्याच्यात डॉक्टर काळगे साहेबांचा काही दोष नाहीये. पण सगळे करते कवरते आदरणीय आमदार साहेब आहेत. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये ज्यांनी 15 वर्ष आपल्या लातूर शहराला मागे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे त्यांना एक जोर का झटका धीरे से लगे असा दिल्याशिवाय आपण शांत बसू नये असा विश्वास आपल्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि डॉक्टर अर्चनाताई उच्च शिक्षित आहेत. ते अनेक वर्षांमधून सामाजिक सेवेमध्ये कार्यरत आहेत. आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आता एक विश्वास निर्माण झालाय. जनतेमध्ये सुद्धा विश्वास निर्माण झालाय की पूर्वी जे काही मॅरेज वगैरे वगैरे जे कार्यक्रम बोललं जायचं ते आता अजिबात होणार नाही. इथं अमित भैयांचा पराभव करण्यासाठी डॉक्टर अर्चनाताईंना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवार म्हणून तिकीट दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, लिहून घ्या, 20 तारखेला मतदान होणार आहे, भरघोस असं मतदान होणार आहे. आणि 23 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आदरणीय डॉक्टर अर्चनाताई बहुमताने विजय होऊन एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी विधानसभेसाठी संपादन करण्याशिवाय राहणार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब आणि अजितदादांचं जे विकसित महाराष्ट्राचं काम आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी लातूरसाठी आदरणीय अर्चनाताई काम करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण प्रत्येक घरामध्ये जाऊन आपल्या मित्र परिवाराला सांगून आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सांगून अर्चनाताईंना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं. आपण त्यांच्या पाठीमागे राहावं. गरिबांची लेक आहे, गरिबांची बहीण आहे, महायुतीची बहीण आहे, यांच्यासाठी आपण गुणगाट गाडावी असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा 23 तारखेला होणाऱ्या विजयी संकल्पासाठी आपण निर्धार करावा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. सन्माननीय अजित भैयांच्या विचार व्यक्त केल्याच्या नंतर या ठिकाणी मी असा विश्वास देतो की आपल्या अर्चनाताई विजयी होणार होणार होणार. चांगलं नसेल तर त्यांनी परिवर्तन करायला पाहिजे. याच्यासाठी ही निवडणूक खास आहे. आपण ज्या ठिकाणी बसलोय मला वाटतं की इथून सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो जिल्हा रुग्णालयाचा आहे. जिल्हा रुग्णालयाचा विषय महत्त्वाचा ह्याच्याकरता आहे की जिल्हा रुग्णालयाची सर्वात अधिक आवश्यकता मला वाटतं की ज्यांना आरोग्यासाठी वेगळ्या खर्चाची ज्यांच्याकडे उपलब्धता नसते
किंवा तरतूद नसते अशा आपल्या पूर्व भागातील बंधू भगिनींसाठी आहे. आपल्याकडे सध्या जे हॉस्पिटल आहे ते मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल आहे. तिथं तुम्ही गेल्यावर थोडा ना बहुत खर्च लागतो तुम्हाला. पण जेव्हा जिल्हा रुग्णालय ज्या गावात असतं, भैया महाराष्ट्रातलं एकमेव जिल्हा असा आहे की जिथे जिल्हा रुग्णालय नाहीये. किती महत्वाची गोष्ट आहे बघा. आपण विकासाच्या गप्पा मारतो, आपले लोकप्रतिनिधी सांगतात की आमच्या इतका विकास कुणी केलेला नाहीये. जर तुमच्या जनतेचं आरोग्य चांगलं ठेवणारं रुग्णालय जे 2008 पासून 2024 मध्ये लातूरमध्ये नाही, तर असला विकास काय कामाचा आहे. आपली जनता अडचणीमध्ये होरपळतीये, त्यांना हॉस्पिटलसाठी दरबदर भटकावं लागतंय, हॉस्पिटलच्या बिलासाठी कर्ज काढावं लागतंय. अशा वेळी जर इथल्या लोकप्रतिनिधींना तुमची अडचण समजत नसेल तर त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकार आहे का नाही हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणजे हा मतदार राजा आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही राजा आहात, लोकप्रतिनिधी तुमचा सेवक आहे. लातूरमध्ये काय घडतं, आता मी प्रभागात फिरत असताना आम्ही पदयात्रा करत होतो. मग माझा प्रयत्न असतो की भाषण देऊन काहीतरी लोकांना खोटं बोलण्यापेक्षा, आधीच ऐकलंय मी कधी खोटं बोलणार नाही, पण भाषणामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा उहापोह होतो. त्यापेक्षा तुमच्या जवळ यावं, तुमच्या घरी यावं आणि तुम्हाला भेट द्यावी म्हणून मी अट्टहासाने पदयात्रा करत असते. आज सकाळी 5.5 तास आणि आता जवळपास 3.5 तास, म्हणजे आजच्या दिवसभरात 9 तास पदयात्रा झालेली आहे. त्याचं कारण हे आहे की जोपर्यंत मी तुमच्या जवळ येणार नाही, तुमच्या घरी येणार नाही, तुमच्या हातात हात घेणार नाही, माझ्या लाडक्या बहिणींच्या गळ्याला गळा मिळणार नाही, तोपर्यंत तुमची लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा मला अधिकार नाही. लोकप्रतिनिधी हे काही पद नाहीये, हे काही सन्मान नाहीये, तर ही तुमची सेवा करण्याची मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करणार आहे. मला याच्यासाठी यामध्ये इथे माझ्या महिला भगिनी आलेल्या आहेत. मागच्या राखी पौर्णिमेला महाराष्ट्रातल्या सरकारने या सगळ्या लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. राखी पौर्णिमेला सुरू झालेली योजना भाऊबीजेपर्यंत चालली. त्या योजनेला विरोध कुणी केला, ती योजना बंद पाडणाऱ्यांनी आता सांगायला सुरू केले की ही आमची योजना आहे म्हणून. कारण त्यांच्या लक्षात आलंय आता 80,000 मतदान एका धर्माचं आमच्या उशाला, पूर्व भागातलं 40,000 मतदान आमच्या उशाला आणि लातूरकर मात्र यांच्या पायाला. असं चालणार नाही. त्यांच्या लक्षात आलंय की ह्या लाडक्या बहिणींनी बदल करायचा ठरवलेला. करायचा ना लाडक्या बहिणींना बदल. 1,500 कमी पडायला लागलेत, आवाज येईना झालाय तुमचा आवाज यावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या 1,500ला 2,100 करण्याचा विचार केलेला आहे. मग आवाज घेईल का नाही? अजून पण येईना झालं, अजून वाढवावं लागणार. लाडक्या बहिणींना पैसे आलेत आपल्याकडे. इलेक्शनच्या पहिल्या दिवशी, पहिल्या 2 दिवसात रवी भैया त्यावेळी ते होऊ द्यायचं नाही आपल्याला. तुम्हाला येस नक्कीच त्याचा लीड देणार. कारण आमची पदयात्रा सुरू होत असताना 100 युवकांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. किती मोठी संख्या आहे बघा. काल रात्री PVR चौकात जवळपास 350 युवकांनी प्रवेश केला. आज आम्ही सिकंदरपूरला गेलो होतो, तिथे जवळपास 100 युवकांनी आणि उपसरपंचांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आता 100 युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याचा अर्थ हा आहे की भारतीय जनता पक्षावर, इथल्या उमेदवारावर, महाराष्ट्रातल्या सरकारवर आणि भारतातल्या सरकारवर लोकांचा, तरुणांचा विश्वास वाढायला लागला. वाढतोय ना? आदरणीय मोदीजींनी वेगवेगळ्या आपल्यासाठी योजना आणलेल्या आहेत. त्या सर्व योजना सांगत बसलो तर आम्हाला रात्र पुरणार नाही. पण त्यांच्या त्या योजना त्यांनी सांगितले की महाराष्ट्र सरकारला
आता आपल्याकडे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस. लाडक्या बहिणीचा विषय हा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, कारण 1,500 रुपये पूर्व भागातल्या आमच्या भगिनींना खूप महत्वाचे आहे. मी जेव्हा भेटते तेव्हा आवर्जून विचारते की पैसे आले का. ते आलेत पैसे म्हणत असताना त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद अतिशय सुंदर असतो. मला काल एका बहिणींनी सांगितले की ताई, हे पैसे आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत, कारण आमचा भाऊ, आमचा सख्खा भाऊ आम्हाला झंपर पीस देणं झालाय, पण आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला महिन्याला 1,500 पाठवायला लागल्यावर आपण काय करतो, झंपर पण घेतोय, साडी पण घेतोय, आपल्या लेकीलाही साडी करतोय, बहिणीलाही साडी करतोय. हे सगळं सन्मानाने करतोय. इलेक्शनच्या पहिल्या दिवशीचे पैसे कुणाला मिळतात मला माहित नाही. पैशाबरोबर आपल्या घराला बर्बाद करणाऱ्या दुसऱ्याही गोष्टी दिल्या जातात. त्याचा त्रास ह्या माता भगिनींना होतो की नाही. आपल्याला ते पैसे परवडत नाहीत, कारण त्या पैशाच्या मधून पुढचे 5 वर्ष आपला स्वाभिमान खरीदला जातो. आपल्याकडे जेव्हा जिल्हा रुग्णालय नाहीये, आपल्याला हिंमत आहे का जाऊन विचारण्याची की जिल्हा रुग्णालय का नाही म्हणून. कारण ते सांगतात तुम्ही आमच्या पुढे बोलायचं नाही, आम्ही तुम्हाला मतदानासाठी पैसे दिले. ह्यावेळी आपल्याला तसं करायचं नाहीये. ह्यावेळी आपल्याला हक्काने मान ताठ करून मतदान करायचं, मान खाली घालून मतदान करायचं नाहीये. त्याच्याने काय होणार आहे तर पुढचे 5 वर्ष या मंचावर बसलेल्या कुणालाही तुम्ही ताठ मानेने प्रश्न विचारू शकता आणि आम्ही सगळीजण तुमच्या प्रश्नाचं, तुमच्या अडचणीचं उत्तर काढण्याला बाधित आहोत. आमच्यावर ते बंधन आहे असं मला वाटतंय. मी उमेदवार झालेली आहे, अधिकृत उमेदवार आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी एकटी उमेदवार नाही, तुम्ही प्रत्येक जण उमेदवार आहात. निवडून आलात तर तुम्ही प्रत्येक जण निवडून येणार आहात. मला आज असं वाटतं की निवडून आले तर अशी म्हणण्याची अवस्था नाहीये, आपण निवडून येणारच आहोत अशी अवस्था झालेली. मला रोज पत्रकार बांधव इथं बसलेत, रोज विचारायचे ताई पूर्व भागात जात नाहीये का, ताई पूर्व भागात जात नाहीये का. त्यांना असं वाटत होतं की मला भीती वाटायला लागली किंवा काळजी वाटायला लागली किंवा रिस्पॉन्स मिळतो का नाही असं वाटायला लागले. रवी भैया, मला ह्याच्यातलं काहीच वाटत नव्हतं. फक्त योग्य वेळेची मी वाट बघत होते. योग्य वेळी आपल्या माणसांना येऊन भेटावं आणि त्यांच्या मनातली आपल्या मनातलं ही गोष्ट एकमेकांना बोलावं, याच्यासाठी आज मी तुमच्या भेटीला आलेली आहे. विधानसभेमध्ये जाऊन तुमचे प्रश्न मांडायचे, विधानसभेमध्ये जाऊन कचऱ्याचं टेंडर कॅन्सल करा आणि आपल्या गावातल्या 800 महिलांना बेरोजगार करा, ह्याच्यासाठी मी विधानसभेत जाणार नाहीये. आपल्यातल्या अनेक पूर्व भागातल्या महिला माझ्याकडे खूप जण येऊन गेले, कचऱ्याचं टेंडर कॅन्सल करायला लावलं, विधानसभेमध्ये तो प्रश्न उचलला. तो प्रश्न का उचलला याचं अर्थकारण वेगळं आहे, पण त्याच्यानं झालं काय तर आमच्या 800 भगिनी ह्या त्या दिवशीपासून बेरोजगार झाल्या, त्यांची चूल बंद पडली. एक भगिनी तर आली होती, तिने मला सांगितलं की ताई मी कचरा कोविडमध्ये सुद्धा वेगळा केला, कारण माझ्या मुलीला BAMS ला नंबर लागला होता आणि आज जेव्हा तिच्या शिक्षणाला मला पैशाची गरज आहे त्यावेळी मी बेरोजगार झाली. एवढ्या लोकांना असं त्रास देऊन माणसाला झोप कशी येते हाच मला प्रश्न पडतो. कारण तुमच्या डोळ्यात जर पाणी असेल तर आम्हाला घास सुद्धा घशाच्या खाली जायला नाही पाहिजे. आपल्या जनतेची सेवा हेच व्रत लोकप्रतिनिधींच्या हातात असायला पाहिजे. बाकीच्यांनी काय केलं 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष ह्याचा मी उहापोह करणार नाही, पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की तुमच्या तोंडात आधी घास, त्याच्यानंतर माझ्या तोंडात घास होणार आहे. आधी तुमची अडचण मी सोडवणार आहे, त्याच्यानंतरच मी स्वस्थ बसणार आहे. मला अनेक जण प्रश्न विचारतात, ताई आम्हाला अडचण येते, आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घातलं जातं, आमच्या तहसील ऑफिसमध्ये अडचणी येतात, काही छोट्या अडचणी असतात, मोठ्या अडचणी असतात. आम्ही मंचावरच्या सर्वांच्या वतीने आणि मी माझ्या व्यक्तिगत वतीने सांगते की तुमची अडचण आधी मी तुमच्या समोर उभी राहीन आणि नंतर तुम्ही असाल ह्याची मी तुम्हाला नक्कीच खात्री देते. मी तुम्हाला सांगायला लागले आणि अजित भैयांनी त्याचा उल्लेख केला, आमदारकी ही काही 2 दिवस इथे आणि 4 दिवस मुंबईत राहण्यासाठी नाहीये. आमदारकी ही तुमच्या सोबत राहण्यासाठी आहे. आमदारकी तुमच्या सुखदुःखात राहण्यासाठी आहे. आपण बघताय, उदगीरला बघताय, निलंग्याला बघताय, औशाला बघताय,
2,000 5,000 अशा वेगवेगळ्या हजारो कोटी रुपयाचा निधी तिथे आला. काल आमचे राष्ट्रवादीचे मित्र होते आमच्या सोबत, त्यांनी सांगितलं की प्रशांत पाटील यांनी की अजितदादांनी त्यांना एका खासगी बैठकीत सांगितलं की महाराष्ट्रामध्ये लातूर शहराचे प्रतिनिधी असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत लातूरच्या शहराच्या विकासासाठी 1 रुपयाचाही निधी मागण्याची तसदी घेतलेली नाहीये. मला लातूरकरांचं खूप कौतुक वाटतंय की आपण वर्षानुवर्ष अशा तुमच्या प्रश्नासाठी न झगडणाऱ्या लोकांना प्रेमाने आनंदाने मतदान केलं. आता तसं करायचं नाहीये. आता तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना तुम्हाला मतदान करायचंय. तुमच्यासाठी काम करणाऱ्या पक्षाला तुम्हाला मतदान करायचंय. आता खरं म्हणजे आपलं जे सरकार आहे केंद्र सरकार, तिथे आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे. त्याच्यानंतर राज्यात मला खात्री आहे, तुम्हाला खात्री आहे, मंचावर बसलेल्या प्रत्येकाला खात्री आहे की महायुतीचं सरकार येणार आहे. त्याच्यामुळं लातूरमध्येही ही विकासाची धारा जर आपल्याला लातूरच्या प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत आणायची असेल तर आपल्याला लातूरमधला आमदारही महायुतीचा निवडून द्यायला पाहिजे, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. आपण सगळेजण, माझ्यासोबत अनेक जण आज या पदयात्रेत सामील आहेत, त्यामुळं तसं आमची थोडी बॅटरी डाऊन झालेली आहे. पण आपल्या सर्वांचा उत्साह, आपल्या सर्वांचा प्रेम, आशीर्वाद बघून मला नक्कीच खूप आनंद होतोय. आपण वारंवार भेटत राहूया. आज भेटलो तर पुढच्या निवडणुकीला भेटू असं आमच्या बाबतीत होणार नाही. तुम्हाला कुणालाही माझ्या घराचे दरवाजे हमेशा उघडे आहेत. स्पेशली माझ्या या बहिणींना, तुम्हाला जर बहिणींनो काहीही अडचण आली तर मी आहे. तुम्ही अजिबात स्वतःला एकटं समजू नका, कारण मी स्वतः स्त्री आहे. मी समजू शकते की आपल्याला किती वेगवेगळ्या लेवलवर आपल्याला त्रास होत असतो. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे या. एखादा पुरुष प्रतिनिधी असला तर तुम्ही रात्री 10-11 वाजता त्याला फोन करू शकत नाही किंवा त्याच्या घरी जाऊ शकत नाही. पण मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री कधीही तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे, याची मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छिते. आज इथे बरेच नवयुवक आहेत. त्यांनी भारतातल्या सर्वात मोठ्या पार्टीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की भारतीय जनता पक्ष हा फक्त भारतामधला बलाढ्य पक्ष नाही, तर जगभरातला सर्वात मोठा पक्ष आहे. अशा पक्षासोबत युवकांनी येणं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या येण्याने भारतीय जनता पक्ष अजून मजबूत होणार आहे. आदरणीय अध्यक्षांच्या परवानगीने, देविदास काळे भाऊंच्या परवानगीने आजचे जे 100 प्रवेश झालेले आहेत त्या सर्वांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करते. आजची ही सुंदरशी सभा इथे आज घेतल्याबद्दल मी रवी सुडे भैया आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानते. आपण सर्वजण आलात. विशेष म्हणजे आमच्या सभांना पैसे देऊन, कुपन देऊन, जेवण देऊन, बोकड देऊन आणि ते काही देऊन माणसं येत नाही. ही सभेची गर्दी, ही प्रेमाची गर्दी आहे. आपण आलात, आपल्या ऋणात मी राहू इच्छिते. येत्या 20 तारखेला माझं नाव मशीनवर 2 नंबरला असणार आहे. आपण मतदान करताना सकाळी लवकर उठा, लवकर तयार व्हा. मतदानाचा उत्सव जो आहे तो आपण दिवाळीमध्ये जशी साजरी करतो तशी लवकर जाऊन सकाळी मतदान करा. त्या मशीनवर 2 नंबरचं कमळाचं बटन दाबा आणि आपण प्रचंड बहुमताने भाजपाच्या उमेदवाराला, महायुतीच्या उमेदवाराला आणि पर्यायाने मी स्वतः डॉक्टर अर्चना पाटील यांना निवडून द्यावे अशी आपल्याला विनंती करून आपली रजा घेते. नमस्कार. सर्वांनी जोरात घोषणा द्यायचोय. भारतीय जनता पार्टी महायुतीचा ताई खरोखर